सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्वजण गेल्या अनेक आठवडे भगवद्गीतेचा अध्याय 15वा म्हणजे पुरुषोत्तम योग बघतो आहोत आपण. आणि आपण मागच्या वेळेस 15वा श्लोक बघत होतो. त्याच्या निरूपणार्थ माऊलींनी ज्या लिहिलेल्या ओव्या आहेत त्यातल्या काही ओव्या आपण पाहिल्या होत्या. या श्लोकामध्ये श्रीकृष्ण असं म्हणाले होते की मी सर्वांच्या बुद्धीमध्ये उत्तम प्रकारे आत्मरूपाने प्रवेश केलाय. म्हणजे आत्मा जो सगळ्यांमध्ये आहे तो मीच आहे आणि माझ्यामुळे स्मृती, आठवण, ज्ञान, विस्मरण हे धर्मबुद्धीचे होतं. म्हणजे सर्व कार्य करता आत्मा मी आहे म्हणून या साऱ्या गोष्टी घडत असतात. आणि वेद जे आहे त्यांना जाणण्याचे मीच योग्य आहे आणि वेदाचा अर्थ पण मीच आहे आणि सगळ्यांचा नियम आणि परमात्मा मीच आहे. आता हा श्लोक सांगत असताना निरूपण करत असताना माऊलींनी काही ओव्या रचल्या आणि त्या ओव्या आपण ऐकल्या होत्या. आता त्यातली जी आपण 431वी ओवी तिथून आता आपण सुरुवात करूया. त्यात माऊली काय म्हणतात, अर्जुना, ज्याप्रमाणे सर्पत्वाला दोराच्या अज्ञानाला किंवा दोराच्या यथार्थ ज्ञानाला मूळ कारण जसं दोरच आहे त्याप्रमाणे ज्ञानाचा अथवा अज्ञानाचा व्यवहार माझ्याकडून सिद्ध होतो. हे अर्जुना, वेद मला ओळखण्यासाठी जेव्हा पुढे सरसावला तेव्हा मी जसा आहे तसा मला न जाणल्याने त्याच्या विविध शाखा झाल्या. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद त्या 4 वेद शाखांनी मीच जाणला जातो त्रिकलाबाधित सत्य आहे. ज्याप्रमाणे पूर्व पश्चिमी वाहिनी नद्यांना एकच समुद्र संगमाचे स्थान आहे त्याप्रमाणे. आता यात माऊली काय सांगतात की ज्ञान जे आहे परमेश्वराचे परमेश्वरामुळेच आपल्याला मिळतं. त्याची गोडी वाढते, आपण गुरु करतो, ते आपल्याला दीक्षा देतात आणि आपण ज्ञान मिळवायला जातो. आणि परमेश्वरामुळेच परमेश्वराचं अज्ञान निर्माण होतं. का तर त्यांनी जी माया निर्माण केलेली आहे ती आपल्याला अज्ञानामध्ये झाकते. याचे त्यांनी बरेच उदाहरणं दिली. जसं त्यांनी सापाचं उदाहरण दिलं. म्हणजे घरामध्ये दोरी असते, जाड दोरखंड असतो, रात्री त्याच्यावर आपलं चुकून पाय पडतो आणि आपण विस्मरण झालेलं असतं की घरात दोरी आणून ठेवली, आपण साप ओरडतो. ज्यावेळी अंधार असतो तोपर्यंत आपल्याला ते अज्ञान असतं की ती दोरी आहे आणि उजेड पडला की आपल्याला लक्षात येतं की अरे नाही ते तर आपल्याला तुला अंधारात वाटतं साप आहे, उजेड पडला की आपल्याला लक्षात येतं की ती दोरी आहे. मग त्या अज्ञानालाही जसं तो दोरच कारणीभूत आहे आणि ज्ञान मिळावं की तो साप नसून दोर आहे यालाही तोच कारणीभूत आहे. तसं देवच दोन्ही गोष्टीला कारणीभूत असतो. जशी आपण वृत्ती जसं आपण विचार करू त्याप्रमाणे आपल्याला जीवनात घटना घडतात. आपण ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला तर परमेश्वर ज्ञान मिळवण्याकरता जे जे सहाय्य केले ते आपल्याला मदत करेल. आपण अज्ञानीच राहायचं ठरवलं तर आपण अज्ञानीच राहू. म्हणजे साधं दैनंदिन जीवनातलं उदाहरण पाहिलं, घरातला मुलगा आहे आणि तो सकाळी उठत नाही. तो म्हणतो मी कॉलेजला जाणारच नाही, मला बरं वाटत नाही. आई जाते, त्याला उठवते, त्याला समजून सांगते की दांडी म्हण, तो ऐकतच नाही. मग तो कारण काढतो, तो मला आज बरंच वाटत नाही, मला जरा कणकणल्यासारखं. आई त्याला हात लावून बघते. मग आईला कळतं की प्रत्यक्षामध्ये याला ताप नाहीच आहे, याला काहीच झालेलं नाहीये, याच्यात आळस भरलेला आहे, याला टाइमपास करायचा आहे. याला किती उठवलं आणि काही केलं तरी हा जाणारच नाही. आता मग ज्याने झोपेचं सोंग घेतलं तो कसा काय जागा होईल? म्हणजे त्याच्या अज्ञानाला तोच कारण आहे आणि त्याच्या ज्ञानाला तोच कारण आहे. तुमच्या लक्षात आलं का? तसं ते इथे भगवंत, तर भगवंत पुढे काय म्हणतात की वेद जे आहे, वेद आता परमेश्वराची वाणी असं म्हटलं गेलेलं आहे. वेद ज्यावेळी ऋषी मुनींनी सांगितले तर वेद परमेश्वर कसा आहे समजून सांगण्याकरता वेद सांगितले गेले. परमेश्वराचं स्वरूप कळावं, तो निर्गुण निराकार आहे आणि आकार रूप तो कसा आहे हे सांगण्याकरता वेद निर्माण झाले. पण माऊली ते म्हणतात की ते नीट सांगताना आल्यामुळे त्याच्या 4 शाखा झाल्या. अथर्ववेद, यजुर्वेद हे 4 शाखा आहे त्याच्यामुळे झाले. पण 4ही शाखांमुळे मीच कळतो, माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणी कळत नाही. जसं आपण डोंगर चढायला जेव्हा जातो तर खाली गावं असतात 8-10 डोंगराच्या पायथ्याशी आणि डोंगराचा परीघ मोठा असतो आणि आपण प्रत्येक गावात जाऊन विचारतो की वर जायचा रस्ता कोणता आहे. गावकरी आपल्याला वेगवेगळे रस्ते सांगतात. पण कुठल्याही रस्त्याने गेल्यावर आपल्याला जसं कळतं की सारे रस्ते वरच येतात डोंगरावरती. वर गेल्यावर कळतं काही जवळचे असतात, काही लांबचे असतात, काही खडतर असतात, काही सोपे असतात. तसं माऊली इथे म्हणतात कुठलाही वेद वाचला तुम्ही तर तुम्हाला माझीच प्राप्ती होणार आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या, हे त्यांना इथे सांगायचे. जसं तुम्ही पाहिलं तर काही नद्या या पूर्व वाहिनी असतात आणि काही नद्या पश्चिम वाहिनी असतात. ती पूर्वेला वाहिली काय आणि पश्चिमेला वाहिली काय शेवटी ती अथांग सागरालाच येऊन मिळते. सागर तर एकच आहे.
तसं तुम्ही काही केलं तर तुम्ही मलाच येऊन मिळणार का, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. हे अर्जुनही तू लक्षामध्ये घे. पुढच्या ओव्यांमध्ये ते काय सांगतात की कर्म उपासना हे वेदांचे लघु सिद्धांत आहे आणि एक अद्वितीय ब्रह्म हा महासिद्धांत आहे. पण या महासिद्धांताजवळ वेद आपल्या शब्दासह बोलून जातात. जसे गंधासहित वाऱ्याच्या लहरी आकाशात विरून जातात, त्याप्रमाणे वेद ओशाळल्यासारखे निवंत राहतात. ते मीच प्रकट करून यथावत करतो. तर इथे माऊली काय सांगतात की कर्म दैनंदिन जे आपण कर्म करतो, काहीतरी कर्म आपण सतत करत असतो. जेवतो, खातो, पितो, विचार करतो, ऑफिसचं किंवा घरातलं काम करतो किंवा साधना करतो. उपासना म्हणजे साधना. हे वेदांचे लघु सिद्धांत आहे. वेदांनी सांगितलेल्या दोन गोष्टी, तर तुम्ही तुमचं दैनंदिन कर्म करा आणि उपासना पण करा. पण महासिद्धांत काय वेदांनी सांगितलंय, अद्वितीय ब्रह्म आहे. सगळ्यात श्रेष्ठ काय, परब्रह्म आहे, परमात्मा सगळ्यात श्रेष्ठ आहे. हे वेदांनी सांगितलं. हा वेदाचा महासिद्धांत आहे की तो परमात्मा आहे, त्याचीच ही सारी रूप आहे आणि सगळ्यांमध्ये तोच भरून राहिला. हा खरा प्रमुख सिद्धांत आहे. कर्म उपासना जे आपण दैनंदिन करतो लघु सिद्धांत आहे. आता आपण शरीराने ज्यावेळी येतो तर आपल्याला कर्म करायलाच लागतं काहीतरी. विनाकर्म माणूस राहू शकतो. त्याला खायला लागेल, प्यायला लागेल आणि त्याच्याकरता काहीतरी करायला लागेल. बरोबर आहे की नाही. तर भिक्षा तरी मागेल, तो कोणीतरी जेवायला वाटलं पाहिजे, नाहीतर कुठेतरी जाऊन कामधंदा तरी करेल. पण वेद ज्यावेळी परमेश्वराबद्दल बोलायला जातात, माऊली मानतात, त्यावेळी वेद भरून जातात, ते विसरून जातात स्वतः. परमेश्वराबद्दल काय बोलणार, तर तो त्याच्यासारखा तोच आहे. त्याचं वर्णन कसं करायचं, त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून त्याच्या वर्णनाकरता शब्द निर्माण करायला लागतात आपल्याला. आणि ते शब्द निर्माण करायचं काम त्यानेच केलं तर ते होतं, अन्यथा होत नाही. जेव्हा आपण त्याची करुणा भागतो आणि त्याला सांगतो की बाबा आता मी तुला शरण आलेलो आहे, तुझ्याबद्दल तू मला बोलायला सांगितलं, तर तू माझ्यावर कृपा कर. माझ्यामध्ये गुणही आणि दोषही आहे. दोष जास्त आहे का गुण जास्त आहे हे तू बघ, पण तू मला असे शब्द दे, असं वातावरण निर्माण कर की जेणेकरून हे तुझ्याबद्दल माझ्याकडून बोललं जाईल. असं ज्यावेळी आपण शरणागत भाव ठेवतो त्यावेळी त्या परमेश्वराचं वर्णन करता येतं आपल्याला, अन्यथा त्याचं वर्णन करता येत नाही. त्यावेळी मला भगवान शंकरांचं दर्शन झालं. ते निळे आहेत का, सावळे आहेत का, काळा आहे का, निळा सावळा काळ्याचा मिश्रण आहे. ते किती उंच आहे, त्यांचं व्याघ्रांबर कसं आहे, हातात त्रिशूल आहे, त्याला डमरू लावलेला आहे, ते कसं आहे, ते कसे बसले आहेत, त्यांची दृष्टी कशी पसरली आहे. मी म्हटलं परमेश्वराला तुझं वर्णन कसं करायचं, तूच शब्द दे. तू शब्द दिले तर वर्णन करता, अन्यथा वर्णन कसं करता येईल. याच्याकरता शब्द पण तूच निर्माण कर, तुझ्यासारखा तूच आहे. जसं एखादी तरुण मुलगी असते आणि तिचं लग्न ठरायचे दिवस आहे, ते हुरळून जाते, मुलं पाहायला येतात आणि मग लग्न ठरतं आणि प्रत्यक्ष लग्न होतं तिचं. आणि मग तिला बाळ होण्याचे वेद लागतात आणि काही दिवसांनी तिला गर्भार पण राहतात. आणि मग ती प्रत्येकाला विचार लागते, रे आई होण्याचा अनुभव कसा आहे. सगळे म्हणतात मूल तुला झाल्यावर कळेल बघ, त्या अनुभवाचं आम्ही किती वर्णन केलं, बाळाला पाहिलं, हे पाहिलं, पण त्याचा अनुभव तू घे. आणि त्यावेळी ती खरोखर अनुभव घेतो, त्यावेळी तो अनुभव हा वर्णनाच्या पलीकडे असतो. तो जो आनंद असतो, लहानग्याचं रडणं ऐकणं पहिलं आणि पहिलं त्याचं मुखदर्शन घेणं, हे तिला तेवढं पटकन आणि तसं सांगता येत नाही, का त्याला शब्द हे अपुरे पडतात. अलग लक्षात. तसं हे परमेश्वराच्या बाबतीत माऊलीने की वेद तिथे विसरून जातात, वेद भुलून जातात, वेद आपली भाषा विसरून जातात. परमेश्वराचं काय माहितीये का, परमेश्वरासारखा परमेश्वरच आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. मग त्याच्या पुढे एकच गोष्ट चालते आणि ती एक गोष्ट म्हणजे काय की त्याला शरण जाणे आणि कुठल्याही अटी न ठेवता शरण जाणे. मी तुला शरण आलोय बस, बाकी मला काही माहिती नाही, तू पाहून घे तुला जे काय करायचंय. असं ज्यावेळी आपण म्हणतो आणि शुद्ध शरणागत भाव असतो, त्यात कुठलाही व्याविचार नसतो. व्याविचार म्हणजे काय, देवाच्या बाबतीमध्ये त्याच्याशिवाय दुसरा विचार नाही, तो आणि तो फक्त. अजून हा मार्ग पाहू का, अजून तो मार्ग पाहू का, हे खरं आहे का, ते खोटं का, काही नाही. तू आहे समोर, बस मी तुला शरण आलोय. मग तो प्रसन्न होतो आणि मग त्याच्या लीला आपल्याला दिसतात. मग तो असं काही करतो की तो सारे मार्ग आपल्याला दाखवतो. पण त्याच्यासारखं होईपर्यंत म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होईपर्यंत काय करायला, हा भाव टिकून ठेवायला पाहिजे. कारण काय होतं, आपण बोलतोय, त्याच्याशी संवाद साधतोय, आपलं आपलं त्याच्याशी हितगुज चालू आहे. गुरु पण सांगत असं काय का, पण चालू असताना दैनंदिन तर संसार आपल्याला करायला लागतो.
तो तर आपण टाळू शकत नाही. आणि संसार म्हटलं जसं समुद्रामध्ये लाटा येतात आणि जातात. काही लाटा फार मोठ्या असतात, काही छोट्या असतात, काही आनंद देणाऱ्या असतात, काही डुबवणाऱ्या असतात लाटा समुद्रामध्ये. तसं संसारामध्ये सुख आणि दुःख येत असतं, टीका टिप्पणी कौतुक होत असतं, वस्तूंचा तुटवडा असतो, कधी मुबलक असतात, कधी छोट्या प्रमाणात असतं, कधी मोठ्या प्रमाणात असतात. लोक टीका करतात, कधी कौतुक करतात. हे सगळं चालू असताना त्याच्याशी जोडलेला शरणागत भाव टिकून राहायला पाहिजे, हे फार महत्वाचं असतं. आणि तो टिकून राहण्याकरता सत्संग महत्वाचा असतो. सत्संग करता गुरु महत्वाचे असतात. आणि गुरु मिळण्याकरता हृदयामध्ये वातावरण तयार ज्यावेळी होतं की मला परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे, परमेश्वर मला भेटला पाहिजे, तो मला दिसला पाहिजे, मी त्याला स्पर्श केला पाहिजे, मी त्याला डोळे भरून पाहिलं पाहिजे, असा ज्यावेळी भाव निर्माण होतो हृदयात हे वातावरण, गुरु आपसुकच आपल्याला बोलून घेतात. ते अशी काही योजना करतात, कोणाला तरी मध्यम पाठवतात आणि ते गुरुंची आपली भेट होते, नाही ते गुरु तरी स्वतः घरी येतात आणि भेट होते आणि मग ते दीक्षा देतात आणि मग आपला त्यांच्यासह संवाद चालू होतात. ते परमेश्वराचं दुसरं रूप असतं, ते परमसत्य आहे. पण जो जसा भाव ठेवेल तसं ते त्याला दर्शन देतात. त्यांनी जर शिष्याने त्याला देवीच्या रूपात भरलं तर देवीच्या रूपात त्याला दर्शन देतील. त्यांनी पुरुष रूप जे आहे भगवंताचं, म्हणजे विष्णू आहे, भगवान शंकर आहे, श्रीकृष्ण आहे, श्री गुरु दत्तात्रय आहे, त्या रूपात तो दर्शन देईल. तो जसं बसेल तसं तो दर्शन देईल. आपल्याच आश्रमामध्ये पूर्वी एकदा गुरुदेव असताना एक घटना घडली. एक त्यांच्या जवळच राहणारे, त्या एरियात राहणारे गृहस्थ होते. त्यांचं नाव वयस्कर होतं, ते रिटायर्ड झालेले होते. तर एकदा त्यांनी पाहिलं ध्यानामध्ये की ते चौरंगावर बसलेले आहेत, ते स्वतः शिष्य, आणि कृष्ण त्यांना बसतोय. मग त्यांनी ध्यान झालं, गुरुदेवांनी विचारलं कोणाला काय, ते म्हणे कसं बोलू, काय बोलू मला सांग. ते गुरुदेव म्हणाले सांगा की म्हणले. ते म्हणून मी असं असं दृश्य पाहिलं, मला तर काही चैनच पण. गुरुदेव म्हणाले बरोबर पाहिलं की तुम्ही त्याला रोज चौरंगावर ठेवतात, त्याला काय काय खाऊ घालतात, नैवेद्य देतात, सजवतात, त्याला बस त्याने तुम्हाला भजलं पण आहे. आता तो काय करतो माहितीये का, तुम्ही जसं त्याला द्याल तसं तुम्हाला देऊन टाकतो. तो काय उधार ठेवत नाही कोणाचं. त्यामुळे सेवा जी असते की नाही, सेवा आपण जेव्हा एखाद्या गुरुने सुरू केलेला उपक्रम असतो की देवाच्या कुठल्याही सेवेमध्ये आपण रमतो, तसं विठ्ठलाची वारी पंढरपूरला जाते किंवा शिर्डी साईबाबांकडे वारी जातात. ते काय करतात, ते जाणारे लोक भजन कीर्तन करत जातात. संसार नसतो का त्यांना, संसार असतो गावाकडे, शेतीवाडी असते, नोकरी असते, पण ते एकदा वारीत आले की विसरून जातात. त्याचं भजन कीर्तन करतात, जे मिळेल ते खाऊ पण वारीला जाऊन तुझं दर्शन घेऊ, असं त्यांचं असतं. अशांना जो जो मदत करतो, मी त्या वारीमध्ये सेवा करतो, परमेश्वर म्हणतो अच्छा माझ्याकडे येणाऱ्या माझ्या भक्ताची सेवा केली का, चल त्याला तर देईल, तुला पण देऊन टाकतो. त्यामुळे गुरुंनी सुरू केलेल्या सेवेमध्ये जे वेळ देतात, पैसा अडका देतात, वस्तू देतात, त्याचा प्रचार प्रसार करतात किंवा गुरुंच्या कार्याचा प्रचार प्रसार करतात, देव त्यांना भरपूर देतो. असं कधी करत नाही. तर त्याचा नियम आहे, तो कोणाचं उधार ठेवत नाही. तो मीच सृष्टी निर्माण केली, इकडचे कोण इकडच तर द्यायचंय मला, हे तर मीच तर ठरवलं. आईला माहिती आहे कोणत्या डब्यात शंकरपाळे ठेवले, कोणत्या डब्यात लाडू ठेवले आणि कोणत्या डब्यामध्ये तिखट ठेवलंय. पोरगं उपाशी आल्यावर त्याला शिक्षा करायची म्हणजे लाल तिखट द्यायचं का लाडू द्यायचे, तिला माहिती आहे ना, डबाच तर उडकायचा असतो. तर सृष्टी चालवणाऱ्या भगवंताला माहिती आहे ना कुठे काय ठेवलेलं आहे त्याने, त्याला माहिती नाही का. असं असेल तरी काही लोक त्याच्याशी व्यवहार करतात. त्याला म्हणतात तुला 100 नारळ देतो, तू माझं एक काम करून दे. काय म्हणतात, 100 नारळ देतो, तू माझं एक काम करून दे. एकदा असंच मी त्या आमच्या नाशिकला डोल्या गणपती आहे, गुरु केले होते आणि सुरुवात झाली होती साधनेला. त्याला म्हटलं मी तुला नारळ देतो. गुरु मला गमतीत मला त्याच्याशी काय सौदा करायचा म्हणे आपण. त्याने मला शिकवलं म्हणजे ती गोष्ट. पुढे काय झालं माहितीये का, मी ध्यानामध्ये एकदा पाहिलं. मी काय पाहिलं की अरे त्या गणपतीला हे नारळ वाहिलेले तिथे. म्हटलं अरे पण त्यांनी घेतली ना वाहून, आता प्रत्यक्ष नारळ न्यायची काय गरज आहे म्हणे तुला. एकदा माई मला म्हणाल्या, अहो म्हणत पण ते गुरुदत्ताचं मंदिर त्यांना मी काहीतरी सांगितलंय म्हणे, माझं त्यांनी काम केलं. म्हटलं असं का. सुरुवातीचे दिवस होते साधनेमधले ते. त्याने मी लोकांना तिथे जेव घालणार आहे. पण ध्यानात पाहिलं सगळे बसले, दत्ताच्या इथे जेव खाऊ घालतो आम्ही. म्हटलं की झाला का तुझा तो नवस, पण आता नवस नको बोलू म्हटलं. त्याने ते तुम्हाला ध्यानात दिसलं, मला काय दिसलंय का म्हणे. म्हटलं बरं तुझी इच्छा पूर्ण करू. प्रत्येकाची जशी श्रद्धा, आम्ही गेलो जेव वगैरे घातलं लोकांना, पण देवाबरोबर व्यवहार करू नये, त्याला शरण जावं. त्या नारळ त्यांनीच निर्माण केले, जेवण त्यांनीच निर्माण केले.
माझा शरणागत भाव स्वीकार. माऊली याच ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, एक वाळलेलं पान जरी त्याला दिलं तरी तो प्रसन्न आहे. त्याला तुमचा भाव हवा असतो. खरं काय, त्याला तुमचा भाव हवा असतो. ज्या भावाने तुम्ही त्याला ओवाळता, आवळतात आणि शरण जातात, तो भाव त्याला हवा असतो. तर तो तुमच्या बाहेर नाही, तो आतमध्येच आहे. मनात विचार आला की तो तुम्हाला शक्ती देऊन काम पूर्ण करून घेतो. पुढे जाऊया आपण. पुढे ते काय म्हणतात, गुरुकृपेने ब्रह्मज्ञान, अविद्येसह आणि वेदासह संपूर्ण जगत ज्या ज्ञानात अत्यंत भावरूप होते ते शुद्ध ज्ञान जाणणारा मीच आहे. म्हणजे गुरुकृपा झाली की ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. तर गुरुकृपेने ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, पण गुरुकृपा झाल्यानंतर काय कळतं की अविद्या नाहीशी होते आणि वेदात वगैरे सगळं जे काही सांगितलं तो जो भाव आहे तो सगळा येऊन जातो मला. आणि हे जे ज्ञान आहे हे शुद्ध ज्ञान जाणणारा पण मीच आहे. ते जे ज्ञान तुला ते मीच आहे. ते ज्ञान म्हणजे काय की परमेश्वर काय हे कळणं, हे त्याला ज्ञान म्हणतात. आलं लक्षात? परमेश्वराचं स्वरूप कळणं याला ज्ञान म्हणतात. तर त्याच्या पुढचं वाक्य मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला लक्षात येईल की नाही मला माहिती नाही. त्याचा खरा अर्थ असा आहे की आपणच परमेश्वर होऊन जातो. आलं लक्षात? तो त्याला आपल्याला त्याच्यासारखा बनवतो. प्रत्यक्षामध्ये काय होतं, तो त्याला आपल्याला त्याच्यासारखा बनवतो. त्याला आपण म्हणतो की ज्ञानप्राप्ती, साध्या भाषेत सांगायचं. पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते. एखाद्या मुलीला किती आई होण्याचं तुम्ही वर्णन करून सांगितलं की प्रसूतीच्या वेदना काय असतात आणि कसं तो त्रास सहन केल्यावर बाळाचं मुख पाहिल्यावर काय, तिला किती सांगितलं ते कळणं अवघड आहे. प्रसूतीच्या वेदना काय असतात त्या, त्याच्यानंतरचा आनंद कळणं अवघड आहे. तर तो अनुभवच घ्यायला लागतो. बरोबर आहे की नाही? तशी ती गोष्ट आहे प्रत्यक्षामध्ये. पुढे ते म्हणतात, ज्याप्रमाणे निजलेल्या व्यक्तीला जागे केले जाते तेव्हा स्वप्नातील द्वैत नाहीसे होते, त्याप्रमाणे आपले एकत्वही अनुभवाला येते. त्याप्रमाणे मी आपले अद्वैत स्वरूप द्वैता वाचून जाणतो. त्या अद्वैत ज्ञानाला कारण मीच आहे. मीच जाणता सर्व साक्षी. आता फार मोठी गुपित परमेश्वर काय म्हणतो, ते माऊली म्हणतात की एखादी व्यक्ती झोपलेली, त्याला एक स्वप्न पडतंय. स्वप्नामध्ये तो बघतोय तो कुठेतरी जंगलात गेलाय, वाघ त्याच्या मागे लागलेला आहे. मग सध्या बिबट्याची उदाहरण चालू म्हणून बिबट्या घेऊया आपण. बिबट्या मागे लागलेला घाबरून पळतोय आणि कोणीतरी घरात त्याला जागा करतो, तो जागा होतो. आणि मग त्याच्या लक्षात, अरे मी तर स्वप्न बघत होतो, तो बिबट्या कुठे होता, स्वप्नात होता. बिन बिबट्या वेगळं, त्याला काय अर्थच नव्हता. स्वप्न संपलं की त्याला खऱ्या स्थितीचं त्याला त्याला कळतं. तसं ब्रह्मज्ञान प्राप्त कळतं आपल्याला. अरे तो जो परमात्मा परमात्मा मी सगळीकडे शोधत होतो, तो माझ्या हृदयातच आहे. तो आणि मी तर एक झालोय. अद्वैत नाही, द्वैत राहत नाही, अद्वैत अवस्था प्राप्त होते. आणि अद्वैत अवस्था प्राप्त जी होते ती जी अद्वैत अवस्था आहे, मौली म्हणतात तो मीच आहे, तो वेगळा नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. जाणण्यायोग्य तो मीच आहे. सर्वांचा जाणता सर्व साक्षी मीच आहे. पुढे ते म्हणतात, अरे अर्जुन, कापूर पेटवला असता त्यास काजळी उरत नाही किंवा अग्नी उरत नाही. सर्व अज्ञानाला नाहीसे करण्याची वृत्तीने ते देखील जेव्हा लय पावते तेव्हा खरोखरच काही नाही असे पण म्हणता येत नाही. आणि आहे असे पण म्हणण्याच्या स्थितीमध्ये मुळीच सहन होत नाही. आता माऊली काय सांगतात की अशी जी अवस्था येते परमेश्वर प्राप्तीचे, त्याचं वर्णन नाही करतात. त्याला कापूर पेटवला तुम्ही घरामध्ये तर काय त्याचं काहीच होत नाही. शुद्ध पेटलेला असो, काजळी नाही, काही नाही, काही नाही, अशी एक अवस्था असते ते कापराची. पेटवला की लगेच आपल्याला कळतं ते. तर त्याप्रमाणे ज्यावेळी ते अद्वैत ज्ञान प्राप्त होतं आपल्याला, त्यावेळी असं सांगताच येत नाही की अज्ञान तर नाहीसं होऊन जातं त्यावेळी, ही गोष्ट खरी. पण ज्ञानाबद्दल सांगायचं कसं, त्याच्याबद्दल बोलता येत नाही. त्याच्याबद्दल बोला काय, तेच उरलेलं असतं. बोलायचं काय त्याच्याबद्दल. कारण बरेच शिष्य असं विचारतात की अहो ती अवस्था येते म्हणजे नेमकं काय होतं ते आम्हाला सांगा. मी माझ्या गुरूंना असा प्रश्न, खट्याळ प्रश्न विचारत असे. गुरु तुम्ही सगळे सांगता. मी तिकडे मुंबईत गेलो, ती घटना घडली माझ्या बाबतीमध्ये, शुभ घटना घडली की देवी माझ्याशी बोलत होती. मग ते पाकिट चोरलं, तुम्हाला सांगितलं मी तो प्रसंग सगळ्यांना. तर तुम्हाला कसं कळलं ते, तुला योग्य वेळी कळेल. मी मला कसं कळेल ते मला आत्ताच सांगा. तुला ते त्यावेळी कळेल ज्यावेळी ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. म्हणायचं बरं, मला कळेल, काही हरकत नाही. परत मी ब्रह्मज्ञान प्राप्त होतं मी नेमकं काय होतं मला सांगा. त्याने तसं काही तुम्हाला आता विचारू नको. म्हटलं मला समजेल कसं की मला प्राप्त झालंय. मग ते अति हुशार गुरु महाराज ते म्हणे, बघ
एक आदिवासी माणूस आहे, तो कुठेही शिकलेला नाही शाळेमध्ये, त्याने भूकंप हा शब्दच ऐकलेला नाही म्हणे. आणि ज्यावेळी तिथे भूकंप होतो जंगलामध्ये, धरणी फाटते, सगळं कोसळतं, त्याला शिकवायला लागतं का की या धरणी कंप, आपसुकच कळतं. तुला ज्यावेळी ब्रह्मज्ञान प्राप्त, तुला लगेच कळेल की ब्रह्मज्ञान आहे. तसंच खरं प्रत्यक्षामध्ये झालं. ज्या दिवशी ते प्राप्त झालं त्या दिवशी ते अरे हा ब्रह्मज्ञान म्हणतात ते हेच. मी महाराजांकडे गेलो आणि लाडू घेऊन गेलो, कारण आदल्या दिवशी भगवती ध्यानात येऊन ती सगळ्यांना लाडू वाटत होती. मी पाहिलं नाशिक मधल्या खूप बिल्डिंग होत्या, तिथे काय आत्म्या असतात ना राहत अशा वेगळे, कोणी नाचतंय कोणी काय. म्हटलं तुम्ही असं काय नाचता, काय चाललं काय तुमचं. मग त्या नेकाने मला बुंदीचा लाडू आणून दिला. आदल्या दिवशी ती मी आणि माई जेवत होतो, तर जेवताना ऑफिसमध्ये जेवण चालू होतं आमचं केबिन मध्ये. ते आली समोर, म्हटलं काय आई तुझं काय म्हणणं आहे, ते लाडू खा म्हणे. म्हटलं काय, अरे खा रे म्हणे तो लाडू. मी लाडू खाल्ला. मी माईंना म्हटलं हा लाडूही माहित काय, कारण तुमचं काहीतरी चालू असतं म्हणे आपलं नेहमीच, मला कुठे काय दिसतंय. म्हटलं दिसत नसलं तरी आहे असं समजून खा म्हटलं, सूक्ष्म रूपाने म्हटलं तो. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, म्हटलं आता गुरु महाराजांकरता बुंदीचे लाडूच घेऊन जाऊ म्हटलं. मग मी बुंदीचे लाडू घेऊन गेलो. महाराज हो तुला सकाळी ब्रह्मज्ञान प्राप्त, म्हटलं ते कळालं म्हणे इकडे म्हणे, ते एकच होऊन जातो ना आपण. आता तू आणि मी एक झालो म्हणे, आपण वेगळे नाही म्हणे, देह दोन दिसत आहेत म्हणे. म्हटलं काय आज्ञा गुरु महाराज. ते अत्यंत सामान्य माणसाचं जीवन जग म्हणे, सामान्यहून सामान्य माणसाचं जीवन जग. आता खरी सुरुवात झाली. म्हटलं अरे बापरे अजून पुढे काय. म्हटलं पुढे त्यांनी अजून बरंच शिकवत राहिलं. मग ते काम करायला लागतं बा, हे काम जे भगवंताने दिलंय ते काम तो करून घेतो. बऱ्याच अवस्था असतात पुढे. ते माऊली जे म्हणतायत ना किंवा त्या अवस्थेला गेला असंच वर्णन नाही करतायत, आहे का नाहीये काय सांगणार. ते आहे पण आणि नाही पण, अज्ञान नाहीसं झालेलं आहे आणि सगळं काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे मी परमेश्वर आहे, मी निघून गेला परमेश्वर आहे पण निघून गेला परमेश्वर, काय वर्णन करायचं त्याचं वर्णन नाही करतात ते असं म्हणतात. पुढे ते एक उदाहरण देतात. ते काय म्हणतात बघा, अरे जो चोर आपल्या मागासकट सर्व विश्वच चोरून घेऊन त्याचा पत्ता कसा लागला. अशी जी कोण एक अत्यंत शुद्ध अवस्था आहे, ते माझे मुख्य शुद्ध स्वरूप आहे. तर माऊली म्हणता एक चोर आहे, एका गावात एक चोर आला आणि त्यांनी चोरी केली. आता त्या चोराने काय केलं, ते जे चोरलं तिथं घेऊन गेला, पण ज्या रस्त्याने ते रस्ते पण त्यांनी चोरून नाही. आता त्याचा माग कसा काढणार. रस्ते चोरून नेले, चोरही नाही, न्याय वसुलीला त्या पण नाही. मग त्या चोराला शोधायचं कसं म्हणते सांगा. आता त्यांनी रूपक दिलंय माऊलींनी, ते तू सापडणारच नाही. तसं जे शुद्ध आत्मज्ञान प्राप्त झालं ते आता काही सांगण्यासारखं राहतच नाही. मग ती अशी अवस्था की काय सांगायचं, काही सांगायला राहतच नाही म्हणले. हे तुम्ही समजून घ्या असं ते म्हणतात. म्हणजे मुख्य शुद्ध स्वरूप आहे त्या अवस्थेला काही ते म्हणजे ते, बाकी काही नाही दुसरं. त्यामुळे काय असतं माहिती का तुम्हाला, जिथे एखादा सिद्ध गुरु असतो. आता बघा प्रत्येक आपण व्यवहारामध्ये बघतो, आपण घर बुक करायला जातो तर आपण एखाद्या बिल्डरकडे जातो ना, आपल्या लक्षात काही फसवे बिल्डर बाजारामध्ये आहेत आणि काही चांगले बिल्डर आहेत. तसं तर अध्यात्मामध्ये काही खोटं काम पण करतात गुरु म्हणून. प्रत्येक फील्डमध्ये ते असतंच तसं. जेव्हा सिद्ध गुरु असतो एखादा, आपण त्याच्याकडे गेलो ना, आपल्या लक्षात येतं की आपण सिद्ध गुरुकडे, आपल्याला आतूनच कळतं. म्हणजे जेव्हा आपली वेळ त्यावेळी आपल्या पहिल्यांदा तो भटकवतो सगळीकडे आपल्याला, तो एक भटकण्याचा योग असतो. त्याच्यानंतर कळालं सिद्ध गुरूंकडे गेलं की तिथे काय असतंय का, आपला शरणागत भाव ठेवा. मी बसलोय, तुम्हाला जे द्यायचं ते द्या, माझ्याकडून पाहिजे ती सेवा करून घ्या, बस बाकी काही. माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या. असं ज्यावेळी होतं त्यावेळी तो फार. पुण्यामध्ये बिडकर महाराजांचा स्वतःचा मठ आहे. तिथे बिडकर महाराज हे स्वामी समर्थांचे डायरेक्ट शिष्य होते ते, आणि त्यांचे शिष्य म्हणजे सहस्रबुद्धे महाराज. बिडकर महाराज स्वतः व्यापारी होते अत्तराचे, मग ते अध्यात्मामध्ये आले. आणि त्यांचे शिष्य म्हणजे सहस्रबुद्धे महाराज, जे मूळ सुपरिटेंडिंग इंजिनियर होते, मोठ्या पोस्टवर होते ते, आणि अध्यात्मात आले. परमेश्वर त्यांनी पुण्यात वास्तव्य करून मोठं काम केलं त्यांनी. तर त्यांचा जो आश्रम आहे सहस्रबुद्धे महाराजांचा, तो इथे आहे. कुठे, बिडकर महाराजांचं तर शनिपाराजवळ आहे मला वाटतं, आणि सहस्रबुद्धे महाराजांचा आश्रम तो फर्ग्युसन कॉलेजच्या जवळ आहे. मी स्वतः गेलो नाही, इकडच्या मठात गेलोय मी. तर सहस्रबुद्धे महाराजांचे एक शिष्य, त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो, आणि त्यांचे जे आताचे शिष्य आहे पुढचे,
त्यांनी त्यांच्यावरती एक पुस्तक लिहिलेलं, सोयरा सद्गुरू. सोयरा म्हणजे सद्गुरू हा माझा सोयराच आहे. तर ते जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचा. मी जमलं तर त्याचा फोटो काढून तुम्हाला पाठवेल. हा नीलमकडे दिलंय. नीलम, तू जरा त्याचा एक फोटो काढून जरा टाकून दे ग्रुपमध्ये. आणि त्याचा आतल्या पाण्या म्हणजे कोणाला जर आता काही नाशकातले लोक वाचतील कधी, ते पुण्यात जाईल कधी, त्यातले पुण्यातली मंडळी डायरेक्ट मागून घेतील ऑनलाईन आणि वाचतील ते. तर वाचा. म्हणजे गुरु शिष्याची जी भक्ती कशी असावी दोघांमध्ये, हे कसं असावं ना, तर ते फार छान लिहिलंय त्या पुस्तकामध्ये. म्हणून तुम्ही वाचा. तुम्हाला सांगण्याचं प्रयोजन. पुढे म्हणतात माऊली, याप्रमाणे मोक्षाचे स्वामी श्रीकृष्णाने आपल्या व्यापकतेचे स्वरूप विशद करीत असता त्या व्याख्यानाचा उपसंहार म्हणजे शेवट केला. अहो श्रोते, तो संपूर्ण बोध अर्जुनाच्या ठिकाणी एकदम कसा प्रतिबिंबित झाला असे म्हणा तर जसा आकाशातील चंद्रोदय क्षीर समुद्रामध्ये प्रतिबिंबित होतो त्याप्रमाणे, अथवा विरुद्ध बाजूला असलेल्या आरशासारख्या स्वच्छ भिंतीवर समोरच्या भिंतीवर चित्र जसे प्रतिबिंबित होते त्याप्रमाणे अर्जुनामध्ये आणि भगवंतामध्ये एकच बोध वास करीत होते. आता इथे माऊली म्हणतात की असा आता भगवान श्रीकृष्ण जो मोक्षाचा अधिकारी आहे, तो श्रीकृष्णाला सगळं सांगत होता. श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगत होते. आणि अर्जुन ऐकला. अर्जुनाला ते एकदम सगळं ब्रह्मज्ञान असं प्राप्त झालं. अर्जुनाची काय अवस्था झाली असेल, कसं त्याला वाटलं असेल. तर ते कसं झालं माऊली म्हणतात, एखाद्या घरामध्ये आरसा आहे आणि समोरचं प्रतिबिंब त्या आरशामध्ये पडावं समोरच्या वस्तूचं, तसं ते सगळं श्रीकृष्णाचं प्रतिबिंब त्याच्यात आलं. तो आणि तो कृष्ण एकच झाला. किंवा जसं पौर्णिमेचा चंद्र आहे त्याचं प्रतिबिंब जसं समुद्रामध्ये पडतं, तसं ते श्रीकृष्णाचं सारं रूप अर्जुनामध्ये पडलं. अशा रीतीने त्याला त्याचा तो अनुभव आला या ब्रह्मज्ञानाचा, असं इथे माऊली म्हणतात. तो भगवंताचा बोध हा त्या अर्जुनामध्ये वास करायला लागला. त्याचं ते हृदय, मन, शरीर असं सगळं त्या बोधाने भरून आलं. का असं ज्यावेळी आपण पूर्ण शरीराचे कान करून गुरूंची बोधवाक्य ऐकतो किंवा गुरूंचं बोलणं ऐकतो आणि मनात दुसरा बाहेरचा कुठलाच विचार नसतो, त्यावेळी आपल्याला ते असं काही समजतं की जसं काही पूर्वी कधी समजलंच नाही आपल्याला. तुमच्या लक्षात आलं का? अन्यथा काय होतं, ऐकणं हे पूर्ण ऐकणं नसतं. कुठेतरी काहीतरी बॅक ऑफ द माइंड, कुठेतरी काहीतरी मन भटकलेलं असतं, विचार असतो. परत आपण टाळ्यावरून परत ऐकतो. पण साऱ्या शरीराचे कान करून जर आपण ऐकलं तर ते असं काय आतमध्ये जातं की असं वाटतं की अरे हे गुरु आणि आपण मध्ये कोणी नाहीच आहे. हे मला सगळं काही जणू काही सारच्या सारं मला समजतंय, मध्ये काहीच नाहीये, अशी ती अवस्था होऊन जाते. तसं ते अर्जुनाचं झालंय. पुढे माऊली म्हणता, काय गंमत आहे पहा. ब्रह्मज्ञान जसे जसे प्राप्त होते तशी तशी अधिकाधिकच त्याविषयी गोडी वाढत जाते. तर असे नैसर्गिक आगाध वस्तू सामर्थ्य आहे. पुन्हा पुन्हा गोडी निर्माण करणे चांगल्या वस्तूचे नैसर्गिक सामर्थ्य आहे. म्हणून ब्रह्मवस्तूंचा अनुभव होणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुन म्हणतो. आता काय आलं, माऊली काय म्हणतात की गंमत बघा काय, की ब्रह्मज्ञान जसं जसं प्राप्त होतं तसं त्याची गोडी अधिक वाढते म्हणा. म्हणजे ते म्हणतात की कुठली नैसर्गिक वस्तू जी गोड असते, चांगली असते, ती एकदा आपल्याला लाभली की तिची गोडी अजूनच वाढते. असं वाटतं अजून पाहिजे, अजून पाहिजे. तसं या ब्रह्मज्ञानाचं आहे, ते वाढत वाढतच जातं. आणि तसा हा अनुभव, ब्रह्मवस्तूचा अनुभव जो अर्जुनाला झाला त्याची गोडी खूप वाढली. आणि मग तो कृष्णाला काय म्हणतो. आता बघा, एक तुम्ही विचार करा, भगवान श्रीकृष्णाने एकच श्लोक सांगितला होता आणि माऊली विस्ताराने सांगतात. म्हणजे माऊली जणू काही त्यावेळेसचा जो तो प्रसंग जसाच्या तसा बघताय आणि जसाच्या तसा सांगताय, कारण तेच श्रीकृष्ण होते. तुमच्या लक्षात आलं का? त्याला अवकाश विज्ञान म्हणतात. आता त्यावेळी समोरचा आपल्या समोर जणू काही घडतंय आता आणि आपली वाणी ते बघून बोलते जसे तसं ती माऊली सांगताय. आता मग अर्जुन अशा अवस्थेमध्ये काय म्हणतो. अर्जुन म्हणतो, महाराज आपले व्यापक वर्णन करीत असता प्रसंगानुरूपी शेवटी निरुपाधिक स्वरूप सांगितले तेच, परंतु तुमचे परिपूर्ण स्वरूप माझ्यासाठी आणखीन एक वेळ सांगावी अशी इच्छा आहे. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना हे फार चांगले विचारलेस. खरे सांगू का रे अर्जुना, आम्हाच देखील मोठ्या कौतुकाने आत्मस्वरूपासंबंधी नेहमी चर्चा करावीशी वाटते. तथापि काय करावे, असे विचारणारा कोणी भेटत नाही. माझ्या इच्छेचे फळ म्हणून तू भेटलास, कारण तू शुद्ध निरुपाधिक स्वरूपासंबंधी मोठ्या ममतेने तोंड भरून विचारण्यासाठी पुढे आलास. बघा इथे काय म्हणतात, अर्जुन काय म्हणतो, तुम्ही तुमचे व्यापकत्व मला सांगितलं, खूप उपाधी देऊन सांगितलं,
उपाधी म्हणजे काय, एखादी गोष्ट सांगताना त्याच्यासारखी दुसरी गोष्ट कोणती ती वर्णन करून सांगणे, त्याला आपण उपाधी म्हणू शकतो. तर अर्जुन म्हणते मला तर कळालंय तुमचं निरुपाधिक रूप आहे, ज्याला उपाधीची गरज नाही असं जे तुमचं रूप आहे तेही तुम्ही मला सांगितलं. मागच्या काही श्लोकात आपण पाहिलं हे सांगता येण्याच्या पलीकडे, ते मला परत एकदा सांगावं तुम्ही, अशी माझ्यावर तुम्ही कृपा करा. तर तो त्याला हवं असं वाटतं ना सारखं, की त्याच्यातून बाहेर पडून अशी त्याची अवस्था झाली. मग कृष्ण काय म्हणतो की अर्जुना फार चांगलं विचारलं बरं का तुम्हाला, अशा कोणीतरी विचारणारा मला भेटायला पाहिजे होता अशी माझी इच्छाच होती बरं का. आणि माझी ती इच्छा होती त्याचं फळस्वरूप तुम्हाला भेटलं. म्हणजे श्रीकृष्ण किती भारी, तो अर्जुनाचा अजून कौतुक करतो की बाबा तू भेटला. माझी पण इच्छा होती कोणीतरी माझ्या अनुभव, माझंही ब्रह्मज्ञान ऐकावं, माझ्यासारखं व्हावं, असा तू मला भेटला आहे. माझीच इच्छा देवाने पूर्ण, हा देवच आहे स्वतः, तूच माझी इच्छा फळस्वरूप आला आणि तू मला माझी इच्छा पूर्ण. काय त्यावेळेस वातावरण असेल तुम्ही बघा, अलग लक्षात. आणि तो म्हणतो आता हे जे माझं निरुपाधिक रूपाबद्दल तू तोंड भरून विचारतोय मला, याच्यासारखा आनंद काय म्हणाले, तुझ्यासारखा तूच आहे. म्हणजे आता हे सांगणारही आहे त्याची गोडी पण वाढवतात. म्हणजे काय त्यांच्यामधलं ते गुरु शिष्य संवाद असेल त्याची तुम्ही कल्पना करा. आणि माऊलीने तो काय रंगवलाय ते पण तुम्ही कल्पना करा. म्हणून ही ज्ञानेश्वरी 700 वर्ष झाले की आजही का टिकून आहे, त्याचं हे कारण आहे. एखादी गोष्ट सहजतेने कशी सांगावी, लीलया कशी सांगावी, जी नसा नसामध्ये रोमारोमामध्ये आपल्या भरून जाईल अशी कशी सांगावी, हे माऊलींना जमू अलग लक्षात. इतक्या सहजतेने ते बोलतायत. पुढे आता मग श्रीकृष्ण काय म्हणतात, अद्वैत प्राप्तीनंतर ब्रह्मानंद सरोवरास गमनाचा अनुभव प्राप्त होता. त्याहीपेक्षा आनंददायक असे जे माझे सुख ते माझेच मला प्राप्त करून देण्यास हे तुझे विचारणे कारणीभूत झाले. जसे आरसा आपल्या चेहऱ्यापुढे ठेवला असता आपल्या दृष्टीने आपले स्वरूप सुंदर आपण दिसते, शुद्ध स्वरूप वस्तुविषयक संवाद करण्यामध्ये श्रेष्ठ असा तू मला जो आरसाच भेटल्यामुळे माझ्या सुखरूपतेचा भोग मला मिळत आहे. आता भगवंत काय म्हणतात की मला हे जे ब्रह्मानंद अद्वैत अवस्था जी प्राप्त झालेली, एखाद्या सरोवरासारखी आनंदाचा सरोवर असावा तशी अवस्था आहे. आणि त्याच्यानंतर गमनाचा अनुभव होतो. गमन म्हणजे सगळीकडे कुठेही फिरणे, कुठेही जाणे आणि काही करणे. हा जो आहे ही जे आनंददायक अवस्था मला प्राप्त, ही कोणाला तरी सांगावी अशी इच्छा होती आणि तो ऐताच मला सापडला. तसंच काय असतं माहिती का, गुरु असतात की नाही त्यांना त्यांचं ज्ञान द्यायचं असतं. ते असा अधिकारी शिष्य शोधतच असतात की असा अधिकारी शिष्याला त्याला त्यांनी दिलं की ते गुरु शिष्य परंपरा पुढे चालू राहतं. म्हणून ते ज्ञान आजपर्यंत टिकून आहे. स्वामी समर्थांनी त्यांच्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 200 सिद्ध पुरुष निर्माण केले. किती अफाट काम केलं तुम्ही सांगा. तुमच्या पुण्यामध्ये बिडकर महाराज आहेत, जंगली महाराज जे आहेत पुण्यातले जंगली महाराज बरोबर ते त्यांचे शिष्य, शंकर महाराज त्यांचे शिष्य, आणि यांनी पुढे किती निर्माण केले त्याची गणतीच नाही. अलग लक्षात. हे विशेष गोष्ट आहे ती. तर पुढे श्रीकृष्ण असं म्हणतात की तुम्हाला एक आरशासारखा भेटलाय. जसं आरशामध्ये आपण आपलं स्वतःच सौंदर्य, एखादा सुंदर माणूस आहे आणि आजूबाजूला कोणी नाही त्याच्यात, त्याला स्वतःच सौंदर्य बघायचं आहे. स्वतः तर स्वतःला बघता येत नाही ना, मग आरशामध्ये बघतो तो स्वतःच कळतो. आणि मला तो एक आरसाच भेटलेला आहे की ज्याला मला सांगायची इच्छा होती, कोणीतरी ऐकायला मला पाहिजे होतं, हे मला मिळालेलं फळच आहे. कृष्ण पण किती हुशार, कसं कौतुक करतोय जेणेकरून अजून प्रश्न विचारावे आणि हा संवाद चालू राहावा. पुढे ते म्हणतात, हे प्राणप्रिय अर्जुन, तुला समजत नाही म्हणून तू विचारित आहेस. आणि नंतर आम्ही उत्तर, तसा हा प्रकार नाही, तो ज्ञान संपन्न झाला असे असल्याने आताचा केवळ स्नेह संवाद आहे असे बोलून देवाने अर्जुनाला प्रेम आलिंगन दिले. आणि त्याच्याकडे कृपा दृष्टीने पाहिल्यावर भगवान काय म्हणत आहे का, ते म्हणाले, दोन्ही ओठांनी एक बोलणे असते, दोन्ही पायांनी एक चालणे असते, त्याप्रमाणे तुझे विचारणे आणि माझे सांगणे एका स्वरूपाचे आहे. आता भगवंत काय म्हणतात की प्राणप्रिय अर्जुन. तर नुसतं अर्जुन म्हटलं असं तरी चाललं असतं. ते प्राणप्रिय म्हणजे त्याचं कौतुक पण करतात की तुम्हाला जवळच आहे त्याच्यामध्ये दाखवून देतात ते. आपण घरात कसे वागतो विचार करायचा. सगळेजण मग शिकण्यासारखी गोष्ट घेते मधून. तू माझा प्राणप्रिय, तुला समजत नाही असं नाही अर्जुन, तुला सगळं कळालेलं आहे आता.
त्यामुळे तुम्हाला विचारावं असं काही नाही, आपण एकाच लेवलला आता आलेलो आहोत. त्यामुळे तू विचारतो आणि मी सांगतो असं काही राहिलेलं नाही, आता तुला बोध झालेला आहे. हा आपल्या दोघांचा स्नेहसंवाद आहे आता काय, हा आपल्या दोघांचा स्नेहसंवाद चालू झालेला आहे आणि म्हणून मला त्याचा आनंद होतोय, असं श्रीकृष्ण म्हणतात. आणि अर्जुना, तर तू ज्ञान संपन्न झाला आहेस, मला आनंद वाटतोय. तू प्रश्न विचारला म्हणून मी बोलू असं नाही, आता आपण एकच आलो हे तू समजून घे आता. मग ते त्याला म्हणतात की जसं एका पायाने चालता येत नाही, चालणे दोन्ही पायाने असतं, काम दोन्ही हाताने करतो आणि दोन्ही ओठांनी खाता येतं आपल्याला, एका ओठाने खाता येत नाही. तसं आपण दोघं एक झालो, त्याचा संवाद दोघांनी मिळून करायचा आहे, हे तू लक्षात घे. म्हणजे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये द्वैत नाही असं त्यांना सांगायचंय. नाही तर का असतं, जेव्हा आपण शिष्य असतो तरी आपण आणि परमात्मा द्वैत असतं आपल्यामध्ये, तू परमात्मा मी शिष्य किंवा मी भक्त तू परमात्मा, ते द्वैत संपूर्ण गेलं, अद्वैत अवस्था आलेली, असं कृष्णाला प्रतिपादन करायचं. त्यामुळे तुझे विचार आणि माझे सांगणे असं काही नाही, एकच आहे आता संवाद, असं तू समजून घे. त्यामुळे मी उपदेश देतो आणि तू प्रश्न विचारतो, हा भाव पण तू काढून टाका आता आपण एक भाव झालोय. म्हणजे तू श्रोता नाही आणि मी वक्ता नाही असं तू समज, असं ते म्हणतात. अशा तऱ्हेने प्रेमाने बोलून जाऊन भगवंत अर्जुनास मिठी मारून राहील. मग गोंधळे म्हणाले, हे ऐक्यप्रेम येथे उपयोगाचे नाही. जसे उसाच्या रसाची ढेप करायची असेल तर ती बिघडू नये म्हणून निकृष्ट अशा क्षाराचे चुनामिश्रित मिश्रण तयार करावे लागते. तर द्वैत राखले नाही तर असलेल्या सुखसंवादाच्या रसाळपणात बिघाड मात्र. मग भगवंताने काय केलं, उठले त्याला एक मिठी मारली, आता एक झालो होता आपण. मग भगवंताच्या लक्षात आलं की अरे अद्वैत अवस्था आली पण द्वैत तर ठेवायला पाहिजे, नाही ठेवलं तर संवाद कसा होईल. मग ते म्हणतात, माऊली म्हणतात की ऊसाचा रस काढायचा आणि त्याची जर ढेप बनवायची असेल, मी रस काय गोठवतो ना आपण, ढेप बनवतो म्हणजे, पण ते गोठवण्याकरता चुना मिश्रित काहीतरी त्याच्यामध्ये टाकायला लागतं, तेव्हा ती ढेप बनते. तशा अर्थाने कृष्णाने असा विचार केला की नाही, द्वैत थोडं राखलं पाहिजे, म्हणजे हा प्रश्न विचारला आणि मी उत्तर देईल. आणि जनरली काय होतं माहितीये का, की भगवंताची अवस्था अशी प्राप्त झाल्यानंतर जे जे सिद्ध झाले, मी माऊलींचं पण उदाहरण जरी घेतलं तरी ते काय करतात, एक अवस्था आली अद्वैत अवस्था प्राप्त झाल्यानंतर तरी भगवंताला तर नाही, तू भगवंत मी तुझा भक्त, का तसं राहिल्याने नम्रपणा येतो. तुमच्या लक्षात आलं का, एखादा आध्यात्मिक गुरु असं लोकांना सांगत सुटत नाही की मी भगवंत झालोय, असं तो बोलत नाही. का त्याच्याने अहंकार, बोली भाषेमध्ये तो अहंकार दिसतो, त्याच्यातून तो नाही, तू देव आहे मी भक्त आहे, आणि तो नम्र होऊन राहतो. कळलं का तुम्हाला, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. म्हणजे ही समजण्याची गोष्ट की झाड जसं झाडाला खूप फळं आलं ते ताठ फुगत नाही, ते काय करतं, झुकतं खाली, भरल्यावरती ते झुकतं खाली आणि ते सगळं काही द्यायला लागतं समोरच्याला, तसा तो, तशी ती गोष्ट आहे. पुढे ते म्हणतात, अर्जुना तू नर आणि मी भगवंत नारायण असल्याने आम्हा उभयांमध्ये भेद नाही, परंतु आता मात्र माझ्या ऐक्य प्रेमाचा वेग माझ्या ठिकाणी जिरून जावं. हा विचार मनात येऊन भगवान श्रीकृष्ण एकदम म्हणाले, हे वीरश्रेष्ठ अर्जुना, तू प्रश्न कोणत्या विषयासंबंधी विचारायचे पुन्हा एकदा सांग सांग पाहू. ते काय म्हणतात, अरे तू नर आहे म्हणजे मानव आणि मी देव आहे, हा भेद आपण ठेवला तर तो काही काळ राहू दे म्हणाले. आता मी तू प्रश्न विचारशील आणि मी तुला सांगेन, आणि अशा रीतीने आपल्या मधला हा जो संवाद आहे तो चालू राहील, म्हणून तो भेद काही काळाकरता राहू दे असं मी तुला अर्जुना सांगतो. आणि तू नेमकं मला काय विचारलं ते परत विचार बरं पाहू जरा. ते मुद्दामूनच द्वैत निर्माण करतात का, त्याने उत्सुकतेने विचारवते तर त्याला गीता सांगायची होती आणि ती गीता त्याला हजारो वर्ष पुढे चालू ठेवायची होती, आता 5-7 हजार वर्ष झालेली, म्हणून त्यांनी तो द्वैत निर्माण केला. त्याच्यामधला भगवंताचा अर्थ तुम्ही समजून घ्या, भगवंतच भगवंताचं काम करू जाणे असा हा प्रकार आहे. तुमच्या लक्षात आलं का, भगवंतानीच भगवंताचं काम करावं अशी ही गोष्ट आहे. तो अर्जुन देहबुद्धी विसरून श्रीकृष्ण स्वरूपात एकरूप होत होता, तो एकदम सावध झाला आणि प्रश्नांची उत्तरे ऐकण्यासाठी पुन्हा देहबुद्धीवर आला. त्यावर अर्जुनाचा कंठ दाटून आला आणि गौरून म्हणाला, महाराज आपले निरुपाधिक स्वरूप सांगावे अशी इच्छा
ओव्या 446 ते 47 याच अध्यात केली. मग अर्जुन आहे ना, ते असं भगवंताचं ऐकतो आणि मग तो एकदम ध्येयबुद्धीवर येतो, कारण तो एक झालेला होता ना. त्याला भगवंताचं ते स्वरूप जाणवत होतं. आणि ते काय होतं, ती अवस्था आल्यावर ते असं वेगळं करण्यासारखं काही राहत नाही. आपणच भगवंत होऊन झाल्यावर काय करायचं आता? काही कर्मही करण्यासारखं राहत नाही, काहीच करण्यासारखं राहत नाही. तर जो सृष्टी चालवणारा बनतो त्याने अजून काय वेगळं करावं? काही राहत नाही. जसं तुम्ही गजानन महाराजांच्या पोथीमध्ये जर वाचला असेल, तर गजानन महाराज एकदा गावाबाहेर जातात, तिथे समाधीतच जाऊन बसतात ते. काय 10-12 ते गावातले लोक, अरे उठत नाही, हालत नाही, काहीच चालू नाही यांचं. उचलून आणतात, गावात घेऊन येतात बळजबरी. आता काय करायचं अजून? करण्यासारखं काही राहतच नाही. तसं याची ती अवस्था होते, की आता काय? पण ज्यावेळी कृष्ण असं म्हणतो, मग तो आपला देहबुद्धीवर येतो आणि मी देहामध्ये आहे असं त्याला भान येतं. आणि तो म्हणतो, की आता मी तुम्हाला काहीतरी विचारतो. मग तो म्हणतो, की त्याचा कंठ दाटून येतो, की परमेश्वराने मला सगळं दिलंय आणि तरी अजूनच समजावं, पुन्हा मला काही सांगू इच्छितो. मग तो म्हणतो, की तुमचं जे निरुपाधिक स्वरूप आहे, म्हणजे उपाधीनं लावलेलं असं जे स्वरूप आहे, जे निर्गुण निराकार स्वरूप आहे, ते मी तुम्हाला सांगा असं म्हणालो होतो. आणि ते आत्ताच काही ओळ्यांपूर्वी मी तुम्हाला ते विचारलं होतं, तुम्हाला परत सांगा अशी मी तुम्हाला आता विनंती करते. मग पुढे काय होतं, हे बोलणं ऐकून तो शार्ंग नावाचे धनुष्य धारण करणारा भगवान श्रीकृष्ण तेच निरुपाधिक स्वरूप सांगण्यासाठी उपाधी 2 प्रकरणी सांगायला लागला. आता जो कृष्ण जो आहे, त्यांनी शार्ंग नावाचं धनुष्य धारण केलेलं आहे. ते कृष्णाजवळ जे धनुष्य त्याचं नाव होतं त्या धनुष्याचं. असा जो धनुष्यधारी कृष्ण आहे, तो बोलायला. मग कृष्णाच्या असं लक्षात आलं, की याला माझं उपाधी रहित निरुपाधिक जरी स्वरूप सांगायचं असेल, तर काहीतरी उपाधी सांगायला पाहिजे. जसं दिवस कसा आहे जर सांगायचं असेल, तर रात्र कशी सांगायला लागतं, त्याच्याशिवाय दिवस कळत नाही. खरं सुख कसं आहे सांगण्याकरता दुःख सांगायला लागतं. एखाद्याला निरोगी कसं राहायचं हे सांगण्याकरता रोगी कसं असतं हे सांगायला लागतं. त्याप्रमाणे कृष्णाने विचार केला, की याला निरुपाधिक स्वरूप सांगायचं, तर उपाधी तरी काहीतरी सांगायला लागतील मला, म्हणजे याला निरुपाधिक स्वरूप कळेल. असा श्रीकृष्णाने मनामध्ये विचार केला. अलग लक्षात. तसं आई बऱ्याच युक्त्या वापरते बघा मुलांना समजून सांगण्याकरता. वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरते. गोष्ट तिला सांगायची वेगळी असते, पण त्याच्या विरुद्ध गोष्ट सांगून त्या गोष्टी करता त्याला त्याचं ती मन तयार करते आणि मग तो मुलगा तयार होतो. तसं इथे श्रीकृष्ण आता पुढे काहीतरी त्याला सांगणार आहे. मग एखादा म्हणेल, की ही उपाधी कशाला सांगतोय? त्याचं कारण हे आहे. मग याच्यावर माऊली पुढे म्हणतात, याला उत्तर असे, की जसे देहाचे मंथन करून ते ताक वेगळे करणे म्हणजे लोणी काढणे किंवा सोने निर्माण करण्यासाठी त्यातील हिनकस भाग जाळणे म्हणजे सोने शुद्ध करणे होय. आपल्या हाताने बाबुळीच लोटावी लागते, पण निर्माण करावे लागत नाही, कारण ते सहजच येथे असते. किंवा आकाशातील ढगच गेले की आकाश निर्मळ स्वच्छ असते. आता माऊली इथे काय उदाहरण देतात, ते म्हणाले बघा, की ताक घुसळलं की लोणी आपोआपच वर येतं. असं काही डायरेक्ट लोणी दाखवता येतं का? ते ताक घुसळायला लागतं की नाही. तसं मला उपाधीचं काहीतरी स्वरूप सांगायला लागेल, म्हणजे तुम्हाला निरुपाधीचं स्वरूप कळेल, असं इथे माऊली सांगतात. आणि ते त्याच्यामध्ये अजून पुढे काय उदाहरण देतात, की तुम्ही अजून एक लक्षात घ्या, की बाभळी खाली पडलेली ती जर तुम्ही काढली तर खालची जमीन तुम्हाला स्वच्छ दिसेल की नाही, असं ते सांगतात. किंवा ते म्हणतात, दुसरं एक उदाहरण तुम्ही लक्षात घ्या, आकाशामध्ये खूप काळे ढग जमलेले, ते ढग ज्यावेळी वारा वाहून येतो त्यावेळी निरभ्र असं आकाश आपोआपच दिसतं. ते आकाश काही सांगायला लागतं की ते निरभ्र आहे, सांगायची गरज पडत नाही. पण काळे ढग असताना तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला तरी कळणार नाही. पण वाऱ्याने काळे ढग घेऊन गेला की आकाश निळगार स्वच्छ आपोआपच दिसतं. त्याप्रमाणे मी तुम्हाला काही उपाधी सांगितल्या, तर तुम्हाला माझं उपाधी रहित जे स्वरूप. ते पुढे म्हणतात, की धान्यावरील कोंड्याचे टरफल काढून टाकल्यावर स्वच्छ धान्य घेण्यास काही अवकाश लागतो का? त्याप्रमाणे येथे विचाराद्वारे उपाधियुक्त वस्तूतील उपाधींचा शेवट होतो, तेच निरुपाधिक हे कोणी सांगितलेच पाहिजे असे नाही. आता माऊली किती छान उदाहरण देतात बघा. ते म्हणजे तुम्ही धान्य काढलं शेतामधून, तर धान्य मिळवण्याकरता त्याच्यावरचे टरफल काढायला लागतात आपल्याला. एक कोंडा काढायला लागतो की नाही, आपण हाताने हे करतो किंवा मशीन मध्ये करतो. तर जसा कोंडा दूर होतो, तर स्वच्छ धान्य आपोआपच दिसतं. ते धान्य दिसण्याकरता प्रयत्न नाही करायला लागत, कारण टरफल निघून गेल्यावर. तसं माझ्या सगळ्या उपाधी जर मी सांगत गेलो, काहीच उपाधी शिल्लक नाही राहिली,
तो उपाधी रहित स्वरूप तुला दिसणारच आहे अर्जुना. आलं का लक्षात? सारे विचार मनातून काढून टाकले, विचाररहित मन केलं की परब्रह्म खाली होत. हे तुम्हाला गुपितातलं गुपित मी सांगतो. सारे विचार काढून टाकले, काहीच विचार नाही राहिले, निर्विचार मन झालं. फार प्रयत्नाने ते करायला लागतं की तुम्हाला परमेश्वराचं खरं स्वरूप, ज्याला आपण ब्रह्मस्वरूप म्हणतो, ते आपोआपच आपल्या आतमध्ये दिसतं. वेगळं काही करायला लागत नाही त्याच्याकरता. जसं घरातला कचरा साफ केला की घर स्वच्छ आपोआपच दिसतं. तर स्वच्छ दिसायला काही करायला लागतं का? आपल्याला काही करायला लागत नाही. कचरा साफ झाला की ते स्वच्छ दिसणारच आहे. तसं मन पूर्ण पूर्ण साधनेने नितळ होत गेलं आणि विचाररहित होऊन गेलं. म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे मन, मनाच्या पलीकडे बुद्धी, बुद्धीच्याही पलीकडे गेलो, आता विचारच नाही काही. अशा ज्यावेळी निर्विचार अवस्थेला आपण दीर्घकाळ आपण जातो, तरी परब्रह्म उरत, दुसरं काहीच उरत नाही तिथे. हाच उपदेश कृष्णाच्या मागच्या अवतारामध्ये, श्रीराम अवतारामध्ये वशिष्ठ ऋषींनी श्रीरामाला सांगितलेलं. श्रीराम ज्यावेळी विचारतात की तो परमात्मा परमात्मा कुठे आहे, तुम्ही मला सांगा, त्यावेळी ते सांगतात, तू तीर्थयात्रा इकडे तिकडे शोधू नको, तू तुझ्या आतमध्येच आहे. तो म्हणजे तुझा आत्मा आहे. पण तो कसा बघू मी? मग ते त्याला सांगतात की मन जे आहे त्या मनाच्या पलीकडे जा, बुद्धीच्या पलीकडे जा, विचारांच्या पलीकडे जा. सगळेच विचार गेले की उरतं ते परब्रह्म. आणि त्या अवस्थेत दीर्घकाळ राहण्याला समाधी म्हणतात. त्यात कुठलाही प्रश्न नाही आला म्हणजे ती निर्विकल्प समाधी झाली. पण प्रश्न घेऊन उत्तर शोधलं ती सविकल्प समाधी झाली. इतकं ते साधं आणि सोपं आहे. प्रश्न हाच आहे की साधनेला आम्ही बसणार आहोत की नाही, नेहमी बसणार आहोत की नाही. मग गुरु घेऊनच जातात त्या अवस्थेला. का त्यांना द्यायचंच असतं, का त्यांना घेणारा हवा असतो. तुमच्या लक्षात आलं? असं हे रहस्य आहे खरं. गुरुदेव 6:15 झाले. बरं, थांबूया, काही हरकत नाही. पुढील उदाहरण पण फार छान आहे. व्यवहारातली उदाहरणं दिली माऊलींनी. प्रवचन संपूर्ण असं आहे, पण संसार आणि वेळेचं भान सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे. म्हणून माऊलींचीच परवानगी घेऊ आणि आपण थांबूया. आपण सगळेजण आलात आणि सोन्याजींनी पण मला चांगलाच फॉलोअप दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धावपळीचा दिवस होता, म्हटलं भगवंत तू करून घे, आणि बोलवता करविता त्यांनी तोच आहे. त्याचे आभार आणि तुमच्या हृदयातल्या परमेश्वराला त्रिवार होत्या. जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्री